सर आत्ताच नुकतंच आपलं बजेटचं अधिवेशन झालं संसदेमध्ये. आपण शेतकऱ्यांविषयी आणि शेतकरी समस्येविषयी जे काही मांडलं आहे, तर या महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने तुम्ही शेतकऱ्यांना कोणता संदेश द्याल? महाराजांची यात्रा आणि सर्वप्रथम यात्रेच्या निमित्ताने सर्व नांदूर मल्लेश्वर असेल किंवा पंचक्रोशीतील सर्वांना शुभेच्छा देतो. आपण ग्रामीण भागातले खासदार आहोत आणि ग्रामीण भाग हा सगळा शेतीवर अवलंबून आहे. या मतदारसंघामध्ये कांदा क्षेत्र असल्याने कुठेतरी पिकं मोठ्या प्रमाणात अत्यंत वाईट आहे. दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळामुळे द्राक्ष शेती धोक्यात आलेली आणि आज म्हणून संसदेमध्ये केंद्र सरकारला त्या बाबतीत लाभ कारण शेतकरी खूप हवालदिल झाला आहे. आज आपण कांद्याच्या बाबतीत बघतोय की 700-800 हजार रुपयांनी कांदा विकला जातो. 2,000 रुपयाचे सकाळी माझ्याकडे शेतकरी आले होते. युको बँकेच्या नोटीस आल्या जप्ती म्हणजे 23 तारखेला त्यांच्या घराची जप्ती वगैरे अशा गोष्टी आहेत. सरकारने यामध्ये लक्ष घालावं, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी मी शेतकऱ्यांच्या वतीने केली. आज दर्शनासाठी आलो. महादेवाला एक विनंती करतो प्रगती होऊ. मध्यमेश्वर महाराज की जय. धन्यवाद सर.